हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज तारीख आहे 18 मे 2025 आणि आपण आता दुपारच्या वाजलेत 12। आपण आता ऑन ड्युटी जातोय आणि आपण आपले 12 तास काम करणार आहे। तर बघूया आज आपली अर्निंग किती होती। आज संडे, ट्रॅफिक एवढं लागणार नाही, तरी आपण बघूया। तर पहिली डे आपण डांगे चौकातनं CNG भरल्यानंतर तिथंच लागलेली रस्ता पेटला ड्रॉप करायचं होतं। तर 17 किलोमीटरचे आपल्याला 286 रुपये भेटले आणि परत तिथंच आपल्याला लगेच 2 मिनिटांवर पिकअप भेटला, बावदानला ड्रॉप करायचं होतं। तर आपण ड्रॉप केले। आता 13 किलोमीटरचे आपल्याला 209 रुपये भेटलेत आणि आता परत आपल्याला पुढची ट्रिप पण लागली, भावनी प्लेटला ड्रॉप करायचं आहे। तर बघूया पिकअप करून ड्रॉप करून किती भेटतं ते। बावदानवरून आपण इथं दगडूशेठला ट्रिप ड्रॉप केली, 10-11 किलोमीटरचे आपल्याला 264 रुपये भेटलेत। तर इथनं बघूया पुढची ट्रिप पण लागली, धानोरीला ड्रॉप करायचं आहे। तर बघा इथं ट्रॅफिक तर खूप आहे, कस्टमर कुठे थांबलेत चेक करूया। तर शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली आहे, धानोरीला ड्रॉप केली दगडूशेठच्या इथनं। आपल्याला 209 रुपये 210 रुपये भेटलेत त्याचे 11 किलोमीटरचे। ठीक आहे, पर किलोमीटर 20 रुपयांनी पडली राईड। तर आता इथं बघू आपला पुढची राईड कुठली लागते। लास्ट ट्रिप आपण आता ड्रॉप केली आहे पुनवलेला आणि आजची किलोमीटर मी आधीच सांगतो, पुढची व्हिडिओ कंटिन्यू करायच्या अगोदर, कारण पुढची व्हिडिओ आपल्याला थांबून बनवावे लागणार आहे। तर 382 किलोमीटर टोटल झाले आणि आपण आता चिंचवडमध्ये आलोय। तर बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढे देतो गाडी थांबून। तर हा मित्रांनो, जसं तुम्ही बघत असाल की लास्टची ट्रिप आपली धानोरीला ड्रॉप केली होती आणि तेव्हा सकाळ होता आणि आता रात्र झाली आहे। आपण म्हणजे आता वाजलेत 11। ठीक आहे, 11 वाजून 12 मिनिटं झालेत। तर विषय सांगायचा असा की काय माहीत, आपण या महिन्यामध्ये जास्त करून इंटरसिटी ट्रिप केल्या, त्यामुळं कदाचित आपल्याला इंटरसिटी ट्रिप येत आहेत का आपली रेटिंग असल्यामुळे चांगली असल्यामुळे इंटरसिटी ट्रिप येते का इन्सेंटिव्हचे जे ट्रिपचं टार्गेट आहे इन्सेंटिव्हचं ते पूर्ण करतो म्हणून इन्सेंटिव्ह आपल्याला, कारण आपण इन्सेंटिव्हच्या ट्रिपा लवकर कंप्लीट करतो त्यामुळं का इंटरसिटी ट्रिप जास्त केलं त्यामुळं माहीत नाही। पण आपल्या इंटरसिटी ट्रिप आज पण लागली होती आणि आजची लागली होती ती चांगली प्रॉफिट झालं। त्यात आपल्याला मुंबईची ट्रिप लागली होती। तर मला आपल्या लोहगाववरनं धानोरीवरनं, लोहगाव म्हणजे असेल 2-2.5-3 किलोमीटरवरनं ट्रिप लागली मुंबई एअरपोर्टची। तर आपण त्यांना पिकअप करून मुंबई एअरपोर्टला ड्रॉप केले। त्याचे आपल्याला टोटल 172 किलोमीटर भरले, त्याचे आपल्याला 2057 रुपये भेटलेत। आणि आपण जसं मी तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं की जे आपल्याला जर इंटरसिटी ट्रिप लागली, आपण कुठे गेलो त्यामध्ये खास करून मुंबईचाच मी एक्सपिरियन्स घेतला असं की कस्टमरला आपण ड्रॉप करतोय त्यानंतर आपल्याला जी कोणती पहिली ट्रिप असेल, भले ती लोणावळ्याची असेल किंवा तळेगाव किंवा कुठं जवळ पुण्याच्या अगोदरची जरी असेल तरी तुम्ही एक्सेप्ट करा, कारण जर तुम्ही ती एक्सेप्ट नाही करत तर तुम्हाला लवकर परत ट्रिप भेटत नाही। मी स्वतः असं थांबलोय मुंबईमध्ये, तुम्ही बघितलं असेल त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की मी ट्रिप नाही लागली रिटर्नची म्हणून मी तिथं इनड्रायव्हर पण काम केलं, कारण जायचा तरी खर्च आपला निघावा म्हणून। पर या टाइमिंगला असं झालं ना, आपण एअरपोर्टला जसं ड्रॉप केलं आणि एअरपोर्टच्या बाहेर येत होतं तिथनंच आपल्याला पुनवल्याची ट्रिप लागली एअरपोर्टच्या इथनंच अंधेरीवरनं। ती थोडा डिस्टन्स जास्त होता, 7-8 किलोमीटरवरनं होतं, आय थिंक सो विलेपार्लेच्या साईडला कुठेतरी पिकअप होता। तर कस्टमर आधी कॉल केला त्यावेळेला ठीक आहे या तुम्ही। तर आपण जाताना तिथनं रिटर्न CNG भरून मग आपण गेलोय आणि मुंबईमध्ये, कारण मुंबईमध्ये 10 रुपये CNG स्वस्तच आहे। आणि तसं आपण सकाळी काम चालू करायच्या आधी पूर्ण CNG भरलेला, तर मुंबईला एअरपोर्टला ड्रॉप करेपर्यंत गाडी पूर्ण एअरपोर्टला असेल 2-3 किलोमीटर पेट्रोलवर गाडी फिरली असेल। तर पुनवले जर विलेपार्लेवरनं आपण पुनवलेला कस्टमरला ड्रॉप केलं त्याच्या आपल्याला 1522 रुपये भेटलेत। तर ठीक आहे, टोटल किलोमीटर झाले 135 किलोमीटर, पण आपली इन्कम जास्त झाली आजची। आणि माझा CNG पण अर्धी टाकीच्या आसपास आहे, अर्धी टाकी समजा। तर ओव्हरऑल आजचं प्रॉफिट मग आपण बघूयात। तर जसं आजचं प्रॉफिट आपण बघू तर ओव्हरऑल आपली आजची उबरची इन्कम 4535 रुपये झाली आहे। त्यातला CNG मी मायनस करतो, आपण ओव्हरऑल 1500 पण करा, 1500 नाही गेला कारण 700 मध्ये CNG फुल होतो आणि परत त्यानंतर आपल्याला डबल केलं तर हे झालं समजा 1200 मायनस करूया। तर 1200 मायनस केलं तर टोटल आजची प्रॉफिट आपला झाला आहे 3335 रुपये। तर ओव्हरऑल आज आपला टायमिंग पण कमी गेला, कारण आपल्या इंटरसिटी ट्रिप लागली मुंबईची पण, तर मुंबईची जागा तिथनं आपल्या रिटर्न पुण्याच्या ट्रिप लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। तर त्यामुळं आपण जसं मी एअरपोर्टला कस्टमरला ड्रॉप केलं तशी जी पहिली ट्रिप आली, मी तर हे पण होतं बघितलं की पुनवल्याची पिंपरी कुठली, मी लगेच एक्सेप्ट केली। कस्टमरला जेव्हा पिकअप केलं त्यानंतर कळलं पुनवल्याची, मुलं त्याला आपल्या घराजवळचीच आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही। तर या 2 इंटरसिटी ट्रिपमुळं आपल्याला आजचा प्रॉफिट टोटल CNG वगैरे काढून 3335 रुपयाचा झाला आहे। तर ठीक आहे मित्रांनो, आजचा बिझनेस पण चांगला झाला आहे। तर बघूया, जर आपल्याला असेच कंटिन्यू इंटरसिटी ट्रिप वगैरे लागल्या तर चांगलीच गोष्ट आहे। आपण जेवढा जास्त इंटरसिटी ट्रिप करता येईल तर करूयात, कारण 2 ट्रिपमध्ये आपल्या रिटर्न ट्रिपमध्ये आपली डेलीचं टार्गेट आरामात पार होऊन जातं। तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्या आणि माझ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या।